पेण, दिंडोरी या 3 तालुका आणि नाशिक शहरामध्ये पण काही भागामध्ये असा एक भूकंपाचे झटके आपल्याकडे अनुभवण्यात आले आहे. लँडस्लाईड प्रोन एरिया अगर असेल त्या ठिकाणच्या आपण तपास करून घ्यावा की पाऊस आणि भूकंपामुळे लँडस्लाईडचे चान्सेस वाढू नये याच्यासाठी योग्य तपास करून घ्यावा. नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला अनुभवण्यात आलेले आहे. विशेषतः सुरगाणा, पेण, दिंडोरी या 3 तालुका आणि नाशिक शहरामध्ये पण काही भागामध्ये असा एक भूकंपाचे झटके आपल्याकडे अनुभवण्यात आलेले आहे. या झटके नाशिक सेस्मिक झोन 3 मध्ये आहे आणि हे जो सगळे ट्रेमर्स होते ते एक स्वॉर्म ऑफ अर्थक्वेक्स म्हणतो आपण की एकाच टाईममध्ये छोटे लो इंटेन्सिटी अर्थक्वेक्स म्हणजे 50 मिनिटामध्ये ऑलमोस्ट 4 वेळा आपल्याला भूकंपाचे झटके अनुभवलेला आले. त्याच्यानंतर आज पण आले. एक बेसिक ट्रेमर आपल्याकडे झालं. हे म्हणजे लो इंटेन्सिटी असलं तरी काही भागामध्ये त्याचा परिणाम फार जोरात आपल्याला काही लोकांना अनुभवण्यात आलेला असेल. त्याचं कारण आहे की ते लो डेप्थमध्ये होते. पाणीवर आज जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असल्यामुळे पाणी सॅच्युरेटेड आहे आणि त्यामुळे काय होतं की त्या ठिकाणी जे भूकंपाचे झटके आहेत त्याच्यापेक्षा जास्त परिणाम त्या भूकंपाला त्या ठिकाणी होतात. या सगळ्या गोष्टी असताना माझी सर्व लोकांना एकच विनंती आहे की अजिबात कुठल्या प्रकारच्या अफवा, कुठल्या प्रकारची चिंता, कुठल्या प्रकारची म्हणजे घबराहट असेल या कुठल्या प्रकारचं भय असेल ते अजिबात आपण ठेवू नका. त्याचं मूळ कारण हे आहे की आपला जो म्हणजे त्याच्यामध्ये हे जो लो इंटेन्सिटीचा जो अर्थक्वेक आहे नाशिक जिल्ह्याला याला 1869 पासून म्हणजे आपल्याकडे रेकॉर्डेड आहे आणि एपिसेंटर होणं आणि लो इंटेन्सिटी अर्थक्वेकचे 1869 पासूनच्या आपल्याकडे रेकॉर्डेड हिस्ट्री आहे. याच्यावर विभिन्न स्टडीज झालेल्या आहेत. आपण कुठले इंटरकॉन्टिनेंटल प्लेट या कुठले मेजर याच्यावर नाही, आपण वेस्टर्न घाटचा जो खाली असलेला एक फॉल्ट आहे आपण एक फॉल्ट म्हणतो त्याच्यामध्ये त्याच्या जवळ असल्यामुळे त्या ठिकाणी काही प्रमाणात भूकंपाचे झटके नाशिकमध्ये अनुभवल्याला येतात. हे सगळ्या गोष्टी असताना माझी सगळ्या लोकांना 3-4 गोष्टीची विनंती आहे. नंबर 1 आपण सतर्क राहावं. नंबर 2 आपल्या बिल्डिंगमध्ये कुठल्या प्रकारचे क्रॅक्स, कुठल्या प्रकारचे हे म्हणजे धोके झाले असेल तर त्या गोष्टी आपण तपासून घ्यावा, त्याला दुरुस्त करून घ्यावा. तिसरी गोष्ट आहे की यदि कुठलेही म्हणजे जो लँडस्लाईड प्रोन एरिया अगर असेल त्या ठिकाणच्या आपण तपास करून घ्यावा की पाऊस आणि भूकंपामुळे लँडस्लाईडचे चान्सेस वाढू नये याच्यासाठी योग्य तपास करून घ्यावा. यदि कुठल्या प्रकारचा धोका असेल तर ताबडतोब स्थानिक प्रशासनाला संपर्क करून त्या ठिकाणी आपण त्यांच्याशी एक वेळा बोलून घ्यावं. या सगळ्या गोष्टीशिवाय जो एस्केप ड्रिल असतो विशेषतः मोठ्या बिल्डिंगमध्ये जे लोक राहतो या काम करतो, फॅक्टरी असेल, वसतिगृह असेल, आश्रमशाळा असेल, कुठलेही मोठे कार्यालय असेल, यदि आपण कुठल्या मोठ्या बिल्डिंगमध्ये राहतो काम करतो त्या ठिकाणी एस्केप रूट्स वगैरेवर कधी कधी लोक सामान वगैरे ठेवतात, ग्रिल्स बंद लॉक वगैरे करून ठेवतात. या सगळ्या गोष्टीला मोकळा करून घ्यावा एक्झिटला आणि ड्रिल्स करा जेणेकरून भूकंपाचे झटके लक्षात आले, अनुभवण्यात आले तो आपण ताबडतोब तिथून बाहेर पडू शकतो. तर या गोष्टीबद्दल अर्ली वॉर्निंग सिस्टम जो आहे त्याच्याबद्दल आपण लक्ष देऊ. या सगळ्या गोष्टी असताना मी आपल्याला विनंती करतो की कुठल्याही प्रकारच्या अफवा, कुठल्या प्रकारचे भय मध्ये आपण राहू नये. या सगळ्या गोष्टीचे एक तांत्रिक कारण आणि त्या गोष्टी आपल्या सर्वांना माहिती आहे आणि याच्यामध्ये चिंतेची कुठल्या गोष्टी नसेल तरी सतर्क राहण्याची गोष्टी नक्की आहे. आपण सगळेजण सतर्क राहा. प्रशासनाला या संदर्भामध्ये आपण सूचना दिलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाला की ड्रिल्स मोठ्या प्रमाणात घ्या की कुठल्याही परिस्थितीमध्ये भूकंपाचे झटके आले तिथून बाहेर कसा निघायचं आहे. एक्झिट रूट्स मोठ्या बिल्डिंगमध्ये विशेषतः क्लिअर करून घ्या. ज्या बिल्डिंग इमारती धोकादायक आहे, जो रेड मार्क आहे त्या ठिकाणी कुठल्याही व्यक्तीने राहू नये या गोष्टीबद्दल ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल त्यांनी विशेष लक्ष द्या आणि लँडस्लाईड प्रोन एरियाचं इन्स्पेक्शन करून घेण्याची सूचना दिली. जवळपास 17 लोकेशन्स आयडेंटिफाय करून आपण सांगितले की त्या भागाचं आपण इन्स्पेक्शन करा जेणेकरून पाऊस आता आपल्याला माहिती की मोठ्या प्रमाणात आणि सतत पाऊस चालू आहे आणि या गोष्टीच्या लक्षात घेतात त्यामुळे कुठलाही अपघात घडू नये याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. मागचे 24
जीवनहानीचे नुकसान एक दुर्दैव घटना आपल्या बागलाण तालुक्यामध्ये झाली, त्या ठिकाणी इलेक्ट्रिफिकेशनमुळे शेती पंप, खासगी शेतावर शेती पंप चालू करताना तिथे शॉर्ट सर्किट होऊन एक व्यक्तीची मृत्यू झाली, दुर्दैव मृत्यू झाली. त्याच्याबद्दल पोस्टमॉर्टम करून गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना मध्ये प्रस्ताव सादर करून तालुका समितीला निर्णय घेण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहे. त्याच्याशिवाय जो घर वगैरे कोसळली म्हणजे त्याची काही माहिती आहे, जवळपास 14 घरांची नुकसानची माहिती आहे. एक ठिकाणी 15 हेक्टर जो वनपट्टे धारक होते इगतपुरी तालुक्यामध्ये, तिथे त्यांच्या शेतावर वाहून म्हणजे माती दगड आला असल्यामुळे या ठिकाणी काही प्रमाणात नुकसान झालेलं आहे. 65 हेक्टर पीक शेताचं नुकसान म्हणजे शेत वाहून जाणे यासारखं नुकसान 65 हेक्टर क्षेत्रावर झालेलं आहे. आणि हे सगळ्या गोष्टी असल्या तरी आपण सर्वांना स्पष्ट सूचना दिलेली आहे. पूर्ण प्रशासन अलर्ट मोडवर आहे. मी स्वतः सगळ्या ठिकाणी भेट देत आहोत आणि त्या ठिकाणी आपण लक्ष देत आहोत. चांदोली सायखेड्याचा जो विषय आहे त्याबद्दल तांत्रिक कारण त्या ठिकाणी आहे, त्याची पण स्टडी इरिगेशन विभागाने काही प्रमाणात केलेली आहे. तिथे फ्लड कंट्रोल मेकॅनिझम कसा करता येतो, फ्लड प्लेन आणि मियांडरिंग नदी असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला कसं त्याचं नियोजन करता येतो त्याबद्दल योग्य नियोजन करण्याचे आपण पूर्ण प्रयत्न करणार आहे. या सगळ्या गोष्टी असल्या तरी आपलं हेही प्रयत्न आहे की कुठल्याही प्रकारच्या अपघातात्मक घटना नाशिक जिल्ह्यात घडू नये. नाशिक शहरासाठी सतत पाऊस चालू असेल तरी होलकर पुलावर फक्त 5000 क्युसेक्स पाणी स्थानिक पावसामुळे आलेलं आहे. आणि गंगापूर धरण आता 85% लेवल आपण त्या ठिकाणी कमी करून पाणी रिकामी करून 85% लेवलपर्यंत आपण आणलं आहे. आणि पूर परिस्थिती येऊ नये त्याच्यासाठी बफर आपण क्रिएट करून ठेवलं आहे. आणि 85% मध्ये 4000 क्युसेक्स गंगापूर धरण आणि 4000 क्युसेक्स स्थानिक पाऊस असं 9000 क्युसेक्स आहे. नाशिकमध्ये धोक्याची वेळ म्हणजे 19,079 एवढे क्युसेक्स पाणीवर धोक्याची घंटी सुरू होते. तर नाशिक शहराला आत्ताची परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचा धोका त्या फ्लडिंगची सिच्युएशन नाही आहे. काही ठिकाणी फ्लॅश फ्लड्स या पाणी साठ्यात तयार होण्याचे कारण आहे, परंतु त्या ठिकाणी स्थानिक प्रशासन महानगरपालिका त्या ठिकाणी व्यवस्थित नियोजन करत आहे.